केस कट करायचे का? चल मग. तर आज संध्याकाळी ना छोटी मुलगी आली होती केस कापण्यासाठी आणि थोडं शूट केलं तिचं, कारण ती रडत होती. आणि घरी आल्याच्या नंतर मला आहे ना तोंडाला अजिबात चव नव्हती, जरा तब्येत पण बरी नाही. इकडे मुलांसाठी गरमागरम चपात्या केल्या आणि माझ्यासाठी हे 4-5 मिरच्यांचा असा खरडा बनवला. आणि मला नेहमी असंच होतं की मळमळ वगैरे होतं आणि तोंडाला अजिबात चव नसते. मिरची आणि लसूण थोडंसं तव्यामध्ये तळून घेतलं आणि मग नंतर खलबत्त्यात घालून थोडंसं टेचून घेतलं चांगलं. आणि ज्यावेळेस माझ्या तोंडाला चव नसते, आजारी असते, तेव्हा मी असं 4-5 मिरच्यांचा खरडा बनवून आपला खात असते. त्याने मला थोडे तरी जेवण जातं. आणि हा खरडा पाहिल्यावरती मला आठवण आली माझ्या पहिल्या प्रेग्नेन्सीमधली, कारण मला त्यावेळेस जेवण जायचं नाही अजिबात. म्हणजे सारखं कंटिन्यू 6 महिने मला उलट्या चालू होत्या, काही पण खाल्लं का उलटी व्हायची. तर मी खरडा आणि चपाती एक 4-5 दिवसातून खायचे, एखादी चपाती आणि थोडासा खरडा, ते पण अर्धा-1 तासाने तर वॉमिटिंग व्हायचीच मला. पण आता पाहू शकता कसला भारी वाटत आहे, असं खाऊ वाटते लगेच असं पाहिलं का. तर कोणाकोणाला खरडा पाहून बनवू वाटला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आता खरडा झाल्यावरती लगेच जेवण करण्यासाठी घेतलं, तर माझ्यासाठी मी फक्त खरडा खाल्ला. श्रीखंड आणि बटाटा मी शेवयासाठी घेतला होता ताटात, आणि त्याला पण चारत होते आणि मी पण खात होते. तर त्याचं असं मस्ती चलत असते जेवताना, नीट व्यवस्थित खात नाही. इकडे स्विनल पण बसली होती, आणि स्विनलचं काही नाही, तिचं ती आता व्यवस्थित जेवत असते. दिलं का याला चारावं लागतं. आजचा ब्लॉग एवढाच, बाय.